एक महात्मा होता, निष्कांचन अवस्था, काही नव्हतं जवळ, कपडे नाही काही नाही, एक थाळी होती त्याच्यात जेवायचा बिचारा. आला पंढरपूरला, कुणाची ओळख नाही काही नाही, भगवंता करता जगणारा महात्मा आला पंढरपूरला. कुठेतरी वळचणी खाली रात्री झोपला. रात्रीतून, आता ते पंढरपूर आहे, रात्रीतून त्याची ती थाळी गेली चोरीला. गावच चोराचं आहे, धरीला पंढरीचा गावच चोराचं आहे, काय करता त्याला. गेलं चोरीला. चोरीला गेल्यानंतर काय महात्माच होता, त्याला काय थाळी गेली, पण त्याला वाईट वाटलं. काय आता कुठं काय हे मिळवत बसा, मिळवलं होतं ते मरणापर्यंत, देहपातापर्यंत जपलं असतं, चाललं असतं, तर पुन्हा नवीन ताटाचा विचार करा, हे करा, काय. त्याला वाटलं बरं झालं नाही. त्याने काय केलं, तो गेला पोलीस स्टेशन. पोलीस त्याचं कोण ऐकणार. मग त्यांनी काय केलं, पोलिसामध्ये तक्रार करताना शहाणपणाने तक्रार केली. तो गेला आरडाओरडा कर, अहो माझं सर्वस्व लुटल्या गेलं, माझ्याजवळ आता काही राहिलं नाही, मी दरिद्री झालो, काहीच नाही, सगळं गेलं, सगळं गेलं. पोलिसांनी बघितलं, संन्याशी आहे म्हणजे बरंच काही असलं पाहिजे याच्याजवळ, संन्याशी आहे ना तो, त्यामुळे बरंच असलं पाहिजे. सगळंच गेलं असं म्हणल्यावर काहीतरी मिळवता येईल आणि मिळवलेल्यातलं काहीतरी मिळवता येईल असं त्यांना वाटलं. मग त्यांनी विचारलं, काय गेलं तुमचं, सर्वस्व गेलं, सर्वस्व गेलं म्हणता, काय काय गेलं. तो म्हणाला, काय सांगू तुम्हाला, माझं ताट गेलं, माझा तांब्या गेला, माझी छत्री गेली, माझी उशी गेली, एवढं सगळं गेलं. बघा काहीतरी करा, तुमच्या पाया पडतो, फार महत्वाचं आहे. पोलिसांनी विचारलं, काही त्याच्यावर खूण वगैरे काही. तो म्हणला, असं असे एक ताटलीची खूण सांगू शकतो तुम्हाला, बाकीवर काही खुणा नाहीत, सांगा. त्याने खूण सांगितलं. आता पोलिसांना माहिती असतं चोरीला गेलं म्हणजे कुठं असतं. ते गेले, शोध घेतला, ताटली मिळाली, त्याला आणून दिली आणि सांगितलं, बाबाजी अजून 3 गोष्टी आम्ही शोधून काढू, ताटली मिळाली घ्या. तो म्हणला, नाही मिळालं सगळं, निघालो. सगळं मिळालं, सगळं मिळालं. तो म्हणला, 4 गोष्टी गेल्या ना, 4ही मिळाल्या. कशा मिळाल्या. तो म्हणाला, मी जेवतो तेव्हा ही ताटली होते, मी जेव्हा पाणी पितो याच्यातनं तेव्हा हा माझा तांब्या होतो, जेव्हा पाऊस पडताना मी बाहेर पडतो तेव्हा ताटली डोक्यावर घेतो म्हणून ही छत्री होते, आणि रात्री झोपताना हीच ताटली पालथी घालून डोकं ठेवून झोपतो, ही उशी होते. याला म्हणतात अंतःकरण. एवढंच आहे. मन बुद्धी चित्त अहंकार एकच आहे, फक्त त्याची कामं वेगवेगळी आहेत म्हणून त्याला तशी नावं आली.